सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण किंवा त्याच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा किंवा कुठलाच आणि बिहार निवडणुकीतील माझी जबाबदारी याचा कुठलाच एकमेकांशी संबंध नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। ते पुण्यामध्ये बोलत होते। आम्ही आरोप करत नाही, राजकारणाऐवजी कोरोना रोखण्यावर भर आहे असं फडणवीस म्हणाले। सरकारच्या कारभारावर विश्लेषण करण्याची वेळ नाही, सरकारने केलेल्या बदल्या अनाकलनीय असल्याचं फडणवीस म्हणाले। राज्याचे डीजी यांनी चुकीच्या बदल्या करणार नाही, आता बदल्या करण्याची गरज नव्हती असंही फडणवीस म्हणाले। आम्हाला सध्या राजकारणापेक्षा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यामध्ये अधिक इंटरेस्ट आहे आणि म्हणून मी आता अशी मागणी केली आहे की महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या टेस्ट वाढवल्या पाहिजेत। RT-PCR आणि अँटीजन टेस्ट यांचा जो रेशिओ आहे तो आता आपल्याला 1:2 दिसतोय। म्हणजे एका RT-PCRच्या मागे 2 अँटीजन आपण करतो, त्याच्याऐवजी तो 1:1 कसा करता येईल आणि त्याकरता आपल्याला RT-PCR टेस्ट कशा वाढवता येतील या संदर्भातला जर आपण थोडं त्यात लक्ष दिलं तर मला असं वाटतं की हे जे काही इन्फेक्शन आहे ते आपण काबूत आणू शकतो। एकीकडे अंतिम वर्षाच्या परीक्षांचा वाद सुप्रीम कोर्टात गेलाय, दुसरीकडे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सगळ्याच विद्यार्थ्यांना सरसकट पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतलाय। यापूर्वी प्रथम आणि द्वितीय सत्रात 2/3 विषयात पास असेल तरच तृतीय सत्रात प्रवेश मिळत होता। आता मात्र सरसकट विद्यार्थ्यांना तृतीय, 5व्या, 7व्या आणि 9व्या सत्रामध्ये प्रवेश देण्याचा निर्णय झालेला आहे। 70,000 विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे। परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता आपण कुठलीही एलिजिबिलिटी यावेळेस चेक करणार नाही। कुठली एलिजिबिलिटी चेक करणार नाही म्हणजे विद्यार्थी किती विषयामध्ये पास आहे, किती विषयामध्ये फेल आहे काही चेक करणार नाही। आणि विद्यार्थी जरी एलिजिबल नसला तरी सगळ्या विद्यार्थ्यांना आपण सत्र 3 मध्ये प्रवेश देणार आहोत, सत्र 5 मध्ये प्रवेश देणार आहोत, सत्र 7 मध्ये प्रवेश देणार आहोत आणि सत्र 9 मध्ये प्रवेश देणार आहोत। आता ज्या विद्यार्थ्यांना बॅकलॉग असतील त्या विद्यार्थ्यांचे बॅकलॉग हे 120 दिवसात आपल्याला परीक्षा घेऊन कंप्लीट करायचे आहे। आणि ही जी फॅसिलिटी आहे कॅरी फॉरवर्डची फॅसिलिटी ही फक्त सत्र 20-21 साठी आहे, पुढच्या वर्षीसाठी ही फॅसिलिटी राहणार नाही। अशा पद्धतीचा निर्णय 8 मे 2020च्या पत्राच्या अनुषंगाने आपल्या विद्यापीठाने घेतलेला आहे।